कुठं रे? ये मग लवकर. वावरात आलो भावान, कुटाराची गंजी पेटवली. आमच्या बैलाची आम्ही इथं बंडी बांधत जाऊ. इथं कुटार आम्ही इकून तिकून शेण्या जमा केलं. एक तर सोयाबीन नाही झालं, त्याच्यातलं आम्ही बिगर सोयाबीन न घेता आम्ही ते कुटाराची गंजी जमा केली. त्याच्यावर ताळपत्री झाकली होती. दररोज आमच्या बैलाले ते टाकत जाऊ आम्ही. आणि आम्ही बैलाले घरी कुटार नाही आहे, मागच्या वर्षीचा चारा नाही आहे, तुरीची व्यवस्था असून आहे. आता आमची गंजी पेटवली तर आम्ही काय चारावं या ढोरईले आणि काय करावं काही. ते एक तर सोयाबीन नाही झालं आणि असे जर पेटवत राहीन तर पुढं आमची तूर आहे इथं अजून पेटवल्या जाईन तर आम्ही काय करावं. ही एक तर अतिवृष्टी झाली, काही सोयाबीन काहीच नाही झालं. त्याच्यामुळं आमच्या अशी भीती निर्माण झाली का तुरीचं ना पुढं नुकसान करावं या पेटवून देणाऱ्यानं. वावरात आलो भावान, कुटाराची गंजी पेटवली. आमच्या बैलाची आम्ही इथं बंडी बांधत जाऊ. इथं कुटार आम्ही इकून तिकून शेण्या जमा केलं. एक तर सोयाबीन नाही झालं, त्याच्यातलं आम्ही बिगर सोयाबीन न घेता आम्ही ते कुटाराची गंजी जमा केली. त्याच्यावर ताळपत्री झाकली होती. दररोज आमच्या बैलाले ते टाकत जाऊ आम्ही. आणि आम्ही बैलाले घरी कुटार नाही आहे, मागच्या वर्षीचा चारा नाही आहे, तुरीची व्यवस्था असून आहे. आता आमची गंजी पेटवली तर आम्ही काय चारावं या ढोरईले आणि काय करावं काही. ते एक तर सोयाबीन नाही झालं आणि असे जर पेटवत राहीन तर पुढं आमची तूर आहे इथं अजून पेटवल्या जाईन तर आम्ही काय करावं. ही एक तर अतिवृष्टी झाली, काही सोयाबीन काहीच नाही झालं. त्याच्यामुळं आमच्या अशी भीती निर्माण झाली का तुरीचं ना पुढं नुकसान करावं या पेटवून देणाऱ्यानं.